कोपरगावात पुन्हा बिबट्याचा हल्ला. कुंभारी मायगाव देशमुख हद्दीत घडली घटना. कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा आपणास पाहावयास मिळत आहे. येसगाव परिसरातील घटना ताजी असताना त्याचबरोबर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ला आणि बिबट्याचे दर्शन यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30च्या सुमारास कुंभारी माहेगाव देशमुख हद्दीमध्ये काळे वस्तीजवळ दामू नामदेव मोरे व 49 राहणार कुंभारी यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दामू नामदेव मोरे हे जखमी झाले. जखमी दामू नामदेव मोरे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले होते. या प्रसंगी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की बिबट्याची दहशत असून वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे. मोटरसायकलीवर बिबट्यानं लगेच हल्ला काय गाडीवर दामू नामदेव मोरे आम्ही तिकडून मी येत होतो कुठून 6 पैसे सांगून पुढं निघालो आणि बाकीच्या चिरत झालं जास्त. अच्छा, कोण होतं? एकटं होतो मी. अच्छा, मोटरसायकल परत आलो होतो. अच्छा, मग बिबट्याने पकडला का तुम्हाला? बिबट्यानं झालं जागेवर. अच्छा, कुठे कुठे लागलं? इडी हाताला गेले, पायाला गेले, जरेले. हां हां. हां. मी रवींद्र दामू मोरे राहणार कुंभारी. तर संध्याकाळी माझे वडील घरून माझ्याकडे येत होते. मी थोडा 1001 फुटाच्या अंतरावर राहत असतो. ते माझ्याकडे येत होते. त्याच्यात वरतेल्या बाजूनं ऊसातून त्यांच्या वर हल्ला केला बिबट्यानं. ते मोटरसायकलवर ते जागीच पडली. तर एक 4 व्हीलर तिकून आली, ती उभी राहिली आणि त्यांनी मला 2 आवाज दिले. मी पळत लगेच तिथे गेलो. पळत जात होतो. ते गाडी थांबल्यामुळं मी जायच्या आधीच तो पुढी फेकली त्यांनी आणि हे गाडीवाल्याने सोडवलं होतं त्यांना. तर मग माझं असं म्हणणं आहे का तो बिबट्या लवकर तुम्ही धरून घेतला पाहिजे. आणि उद्या आज त्याला आज तो माणसावर जर हल्ले करू राहिला, आज एका माणसावर केला समजा तेवढ्या परिसरामध्ये, उद्या बाकीच्या माणसावर करणारच तो. लहान लेकरं बाळा राहत्या. उद्या मजूर आहे आम्ही. या मजुरांना कसं काम करायचं शेतीमध्ये? पण ते तेवढ्या टापूतला जो आहे तो बिबट्या तुम्ही तात्काळ धरला पाहिजे असंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. म्हणजे उद्या बी परत नको अशा गोष्टी घडायला असं.